मी फक्त तिच्या गुडबुक्स मध्ये राहून तिचा वापर करतेय. म्हणजे तुला नक्की म्हणायचंय काय? लीलाची लाडकी बहीण आहे ना ती, मग तिच्याच लाडक्या बहिणीच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिचं सुख हिरावून घेणार आहे मी. तिचीच खेळी तिच्याच विरोधात खेळणार आहे आता मी. ते कसं? किशोर लीला जेव्हा या घरात आली तेव्हा अख्खं घर तिच्या विरोधात होतं. कुणालाच नको होती ती घरात, पण तिने काय केलं? सांगुलपणाचं नाटक करत सगळ्यांना आपल्या जाळ्यात ओढलं. माझं सगळं घर तिने तोडलंय. तेच करणार आहे मी, सेम. आता तुम्ही बघाच, सांगुलपणाचा आव आणत तिची सगळी माणसं तिच्यापासून कशी तोडते मी. सगळी माणसं. एक मिनिट थैंक यू तो बोलिए. ये जे कुठे नेली? एक्सक्यूज मी, यस मैम। वो जो मेरे साथ थे ना, जी मैम। वो कहाँ पर गए? वो तो चले गए मैम। चले गए? जी मैम। आजी, काही काम होतं का? मला बोलवलं? ये 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 नाही ग, काही काम वगैरे नव्हतं, सहज आपलं बोलवलं. बैस 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 बैस. म्हटलं बोलूया तुझ्यासोबत. तू आणि यश फिरून आलात, पण नेमकी लीला नाहीये इथे. लीला असती तर तिनं कसं असं तुला एकदम छान कम्फर्टेबल केलं असतं, या घरामध्ये सेटल होऊ दिलं असतं, बरं वाटलं असतं नाही का? खरंय आजी, मला असं वाटतच नाहीये. तुम्ही सगळे आहातच की माझ्या बरोबर. मी नाहीच एकटी. नाही ना? व्हेरी गुड. रुळलीच नाही ते छान. काही त्रास नाहीये ना बाळा? त्रास कसला आजी? उलट मला इथे काही कामच करायला नसतं. फक्त काय काय बोल, फक्त काय? ए, आपलं ठरलंय ना, मनातलं बोलून टाकायचं, अगदी मनमोकळेपणा. बोल बोल बोल. आजी, दुर्गाताई माझ्याशी अचानक इतके चांगले वागतात, मला विश्वासच बसत नाहीये. म्हणजे बघा ना, माझं आणि यशचं लग्न होऊ नये म्हणून त्या माझं लग्न विक्रांतशी लावायला निघाल्या होत्या, आणि आता अचानक खूपच छान वागतायत त्या माझ्याशी. हो ना? हो ना, पण म्हणून मला गोंधळल्यासारखं होतंय. अगो, माझ्या मनामध्ये देखील असा विचार आला होता पहिल्यांदा, पण मी ना दुर्गाला खूप चांगलं ओळखतो. मनानं खूप चांगली आहे बाळा, खरंच खूप चांगली आहे. आपल्या माणसांच्या आनंदासाठी ती काहीही करायला तयार होती. कदाचित तिला तिची चूक उमगली असेल. आपल्या भावाच्या आनंदासाठी, यशसाठी तिने तुलाही स्वीकारलं असेल. आनंद मानायचा यात. बाकी काही नाही. काही काम असेल तर सांगा ना मला. काम करायची काय गरज आहे? नवी नवरी आहेस ना, काम करायची गरज नाहीये. पण मला असं बसून बसून बोर होतंय. असं रिकामं बसायची सवय नाहीये ना मला. मग का बसतेस रिकामी? सलॉनची अपॉइंटमेंट बुक केली तुझ्यासाठी. जा जरा स्वतःला पॅम्पर करून घे. खूप फिरून आलात ना, दमला असाल, जा. पण कशाला? म्हणजे मी असं कधी केलं नाहीये सलून मध्ये वगैरे जाऊन काही. अगं कशाला म्हणजे काय? माणसाने स्वतःला कधीतरी पॅम्पर करावं. आणि बऱ्याच गोष्टी आयुष्यात पहिल्यांदाच घडतात, त्यातलीच एक समज.
जा फ्रेश होऊन ये. मी मारुती दादांना सांगते तुला सोडायला. जा. ताई पण बिण काही नाही. तू अजून माझा राग बघितला नाहीस. आई, बाबा कायम तुझ्याशी बोलतात, पण लहानपणापासून मी कधीच तुझ्याशी असं बोलले नाही. कारण मला वाटायचं जर तू मला विचारलंस की लीला तू खुश आहेस का, तर काय उत्तर द्यायचं. बरोबर ना, मी कायमच खुश असायचे, पण आतनं मला काय वाटायचं कसं सांगणार तुला. पण आई, मला माझ्या हक्काचा माणूस मिळालाय, ज्याला माझा आनंद कशात आहे ते कळतं. एकटीच बोलतेस? नाही, अच्छा, सासूबाईंची बोलणं चाललंय. सासूबाई जाव्याबद्दल कंप्लेंट करते का ही? एजे सासूबाई एक सांगतो, तुमच्या मुलीला मी दरवेळेला खुश ठेवीन. हा थोडा इरिटेट होईन, रागवीन, कधी कधी शिक्षा पण देईन, पण एक प्रॉमिस कर तुम्हाला, मी आहे तोपर्यंत तुमच्या मुलीवर कुठलंही संकट येऊ देणार नाही. तर तुम्ही चिंता करू नका. स्माइल. काय मॅगी खा, मुंबई नाहीये, इथे 1 मिनिटात थंड होत असेल. कमॉन. ये जे